बोलो भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, वंदे वंदे वंदे. बोला पंढरीनाथ महाराज की, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, सब संतन की, गो माता की, हिंदू धर्म की. बोला जय श्रीराम. धन्यवाद. आज महाशक्ती प्रतिष्ठान मनोवर्धन योग संस्था गेल्या 28 वर्ष या सगळ्या क्षेत्रामध्ये काम करत आहे. आणि विशेष म्हणजे आपण रोज आपल्या दिनचर्यामध्ये व्यायाम हा विषय असतो, तो असलाही पाहिजे. कारण की आपल्या भारतामध्ये लाईफस्टाईलमुळे अनेक आजार आता सध्या होतात. ते साधारण 20, 22, 25 वर्षाचं महापौर साहेब BP, शुगर, कोलेस्ट्रॉल असे अनेक आजार आता सरासरी झाले. जवळजवळ 10 मध्ये पाहिले गेले तर 5-6 जणांना हे आजार काहीतरी असतातच. साधं म्हणजे आता तुम्हाला ऍसिडिटी, मळमळ होणे हे सातत्याने पाहायला मिळतं. त्यामुळं आपण आपल्या देशातल्या प्रत्येक नागरिकांनी आपल्या ह्या सगळ्या लाईफस्टाईलमध्ये बदल करण्याची गरज आहे. आणि मोदी साहेबांनी हे सगळं ओळखून जगाला योग साधना करा हा एक उद्देश दिला, संदेश दिला. बघा, प्राचीन काळातला हा आपला योग कोणाला जास्त माहिती नव्हतं, पण कोणीतरी पुढं यावं लागतं, कोणीतरी त्याच्यासाठी गाडून घ्यावं लागतं. त्याकरता मोदींना हे सगळं समजलं. माननीय पंतप्रधानांनी जगाला योग सांगितला आणि आपला भारतातली योग साधना हे आज जग सगळं योग करतंय. त्यामुळे योग किती आपल्या सुदृढ आणि निरोगी आयुष्यासाठी गरजेचं आहे, त्या माध्यमातून सगळी मनोवर्धन योग संस्था काम करते. त्यामुळे मनोज पटवर्धन सर आणि त्यांच्या सगळ्या टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो की आपण हे फक्त एक सांस्थानिक कार्य नाही, तर हे राष्ट्रीय कार्य आहे. आपल्या देशातील नागरिक जर सुदृढ झाला तर देशासाठी तो चांगलं काम करेल, देशासाठी चांगली सुरक्षेची व्यवस्था करेल, देशातल्या प्रत्येक गोष्टी तो चांगल्या पद्धतीने त्याला फॉलो करेल. मी आत्ताच अमरनाथ यात्रेला गेलो होतो. छान व्यवस्था होती, खूप अनेक प्रसंग आले, पण आमची यात्रा पूर्ण झाली. मी आणि माझी पत्नी वीणा आम्ही दोघंजण यात्रेला गेलो होतो आणि परवा दिवशीच यात्रेवरून आलो. आपला हा कार्यक्रम सगळा ठरत असताना मग आम्ही त्याच सर हे सगळं करत असताना प्रभागातलं काम करत होतो आणि आपलं बोलणं झाल्यानंतर मी म्हटलं थांबा, आपण महापौर साहेबांना फोन करू. आणि आपण एवढ्या मेहनतीने हे काम करत असतो. आणि बघा, योग व्यायाम करायला बऱ्याच जणांना कंटाळा असतो, अभ्यास करायला बऱ्याच जणांना कंटाळा असतो. खरं आहे का नाही? आई वडिलांना मागे लावावं लागतं, अभ्यास कर अभ्यास कर. मुलाच्या मागे लावावं लागतं, व्यायाम कर व्यायाम कर. किंवा बायको नवऱ्याच्या मागे लागलं, तुम्हाला त्रास होतोय, व्यायाम करा व्यायाम करा. पण चांगल्या गोष्टीचं खरं बघा, माणसाला कंटाळाच असतो. एखाद्याबद्दल चांगलं बोलायला सांगा, वाईट बोलायला सांगा, तो 2 मिनिटं जास्त बोलेल. पण हा म्हणजे योग, याच्यामध्ये तुम्ही योग करत असताना तुम्ही योग स्पर्धेमध्ये भाग घेऊन त्याच्यामध्ये तुम्ही नंबर मिळवणं हा खऱ्या अर्थाने तुमच्या आयुष्यासाठी हा खूप मोठा चांगला संदेश आहे. त्यामुळे योग स्पर्धा घेणं किंवा योगासन शिबिर घेणं आणि योग स्पर्धा घेऊन त्या स्पर्धेतून तुमच्यासारखे चांगले स्पर्धक घडवणं ही पण एक सामाजिक बांधिलकी आहे सर. कारण की हे चांगले स्पर्धक म्हणजे उत्तम निपुण झालेले योगा ज्यामधले तुम्ही आहात, तर तुम्ही समाजाला सांगणार की असं कर तसं कर, हे तुझं आसन चुकतंय. त्यामुळे ही योग स्पर्धा ही त्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे. आणि त्या योग स्पर्धेचा बक्षीस समारंभ कोणाच्या हस्ते करायचा म्हणून आम्ही अमरनाथ दर्शनावरनं खाली बालतालला आलो. मोबाईलची रेंज आमची चांगली झाली आणि मी म्हणलो सरांना थांबा, महापौर ताईंना विचारतो, त्यांची वेळ ठरली की त्या दिवशी आपण करू. मला असं वाटलं की हा शनिवार रविवार स्किप करून मला पुढच्या शनिवार रविवार वेळ भेटेल, पण ताईंनी तत्काळ वेळ दिली, फोनवरतीच वेळ दिली, PAशी बोलले नाही ते. आम्ही म्हटलं असा असा कार्यक्रम आहे, योग स्पर्धेचा बक्षीस समारंभ आहे, खूप जणांनी छानपैकी योग स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन त्यांनी नंबर मिळवलेला आहे. तर आपण आपल्या शुभ असते, पुण्याच्या महापौरांच्या शुभ असते जर बक्षीस समारंभ झाला तर खूप छान सर्वांना वाटेल. आणि तत्काळ त्यांनी बोलता बोलता म्हणले ठीक आहे, किती वाजता कुठे आणि कधी यायचं हे सगळं विचारून हा कार्यक्रम झाला. त्यामुळे मी महापौर साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो की आम्हाला सर्वांना आपली तत्काळ वेळ देऊन आपण सर्वांनी त्याच्यामध्ये आम्हाला प्रोत्साहन दिलं. धन्यवाद.
खूप वेळ घेत नाही, पण आपल्या सगळ्यांना ज्यांना ज्यांना ह्या योग स्पर्धेमध्ये बक्षीस मिळालं अशा सर्वांचं अभिनंदन आणि ज्यांनी ज्यांनी सहभाग घेतला अशा सर्वांचं अभिनंदन. जय हिंद, जय माता. धन्यवाद.